तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजचा ब्लॉग हा तुम्हाला माहितीच आहे कोणत्या टॉपिकवरून होणार आहे, कारण की तुम्ही टायटल आणि थंबनेल बघितलं असेल. तर आज आहे श्रावण महिन्यातली पहिली पौर्णिमा, म्हणजेच नारळी पौर्णिमा. आणि आजचा दिवस हा कोळी बांधवांसाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण की आज ती लोक म्हणजे कोळी बांधव आहेत ते दर्याला श्रीफळ म्हणजे नारळ अर्पण करून आपल्या व्यवसायाला सुरुवात करतात. तर आता आपण आलोय वर्ली गावात, म्हणजे वर्ली कोलीवाड्यात. त्यांची बघायला नारळी पौर्णिमा मी गेल्या वर्षी पण आलेलो, ह्या वर्षी सुद्धा आलो. ह्या वर्षी बघूया काय काय नवीन बघायला भेटते ते, आणि काय काय नवीन दाखवायला भेटते ते तुम्हाला. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि आय नो ब्लॉग थोडे लेट्स येतात, पण प्लीज थोडी आता मॅनेज करा, कारण की आता गणपती पण येतात सोबत आणि आता आजपासून फेस्टिवल चालू होत आहे. तर तुम्हाला सर्वांना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आय नो की तुम्ही जेव्हा ब्लॉग बघाल तेव्हा आय थिंक सो रक्षाबंधन असेल, तर तुम्हाला रक्षाबंधनाच्या पण हार्दिक शुभेच्छा. आणि आता तरी मी वर्ली कोलीवाड्यात, आणि आता 4 वाजत आलेत, त्यांच्या उत्सवाला पण सुरुवात झालेली असेल. तर लेट्स सी, बघूया काय काय बघायला भेटते ते. आणि हो, जर तुम्हाला ब्लॉग्स आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि शेअरसुद्धा करा. तर लेट्स गो, बघूया काय काय बघायला भेटते ते. आणि आता तरी मी वर्लीलाच आहे, जायला हार्डली 5 ते 10 मिनटं लागतील तिथे. तर बघूया पुढे काय काय बघायला भेटते ते. तर काही फायनली आलोय वर्ली कोलीवाड्यात, आणि इथं नारळ फोडाफोडीचा कार्यक्रम चालू आहे. डॉक्टर ठेवलंय. समीक्षा कोणी कसलेही आणि पहिल्याच व्यक्ती वैशाली लाल यांचा नारळ फोडलेला. वैशाली लाल यांच्याकडे 2 नारळ शिकवतात आणि समीक्षा कोणी या अजूनही 3 नारळ घेऊन येतात. आपण या ठिकाणी एवढं चांगली व्यक्ती ठेवले नारळ चेक करायला. नारळाच्या आवाजाला तुला कळतं फुटला की नाही फुटला. समीक्षा कोळी आणि वैशाली लाल चौथ्या राऊंडसाठी हा सामना चालू आहे. या सामन्यात सगळ्या मान्यवरांनी तर काही आता फायनली मी ह्याच्या पुढे आलो ते नारळ फोडाफोडीवरून, आणि समोर आता त्यांच्या उत्सवाला सुद्धा सुरुवात झालेली आहे. तर बघूया आता पुढे पुढे काय काय बघायला भेटते ते. हे बघा,
आग उडवायच्या तयारी
परंपरा चाललेली मानाची पालखी आहे, जेणेकरून आज आम्ही सगळ्यांना नारळ अर्पण करणार आणि उद्यापासून आमचा जो रोजीरोटीचा धंदा आहे मासेमध्ये तो आम्ही चालू करणार आणि दर्यादेवाला आम्ही विनंती करणार की आजपासून तू शांत हो आणि आम्हाला धंद्याला बरकत दे, असा आमचा सोहळा असतो. धन्यवाद. जय हिंद, जय सामान घेतलं का कापूर वगैरे घेतलं तुम्ही आतमध्ये आला तरी चालेल. दूरदर्शन तुम्ही आतमध्ये आले राकेश गणपती बाप्पा पाटील धमातीचा बाकीचे नारळ वगैरे सावकाश हळूहळू अरे तुला
पाण्यात गेल्यावर काय म्हणा व्हिडिओ फक्त नंतर वरती घेताना फक्त एक मिनिट काका मला एक ज्ञान आहे पुढे नाही होणार तिकडे येईल लांब आहे आता काय करणार त्याला इलाज नाही इथं लागले कॅमेरा सामान नाही हा घे हे पण घ्या